नॉन स्ट्रायक एंडला असतील ते एकदा विनंती असेल लाईनमॅनचं काम पाहायचंय कमिटी मेंबर्सला मी विनंती करतो. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. रोहित टो जोरदार अपील. पाहूया आता पंच मात्र आपापसात थोडस चर्चा करताना. नक्कीच लेग बाय पंच आहे का. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. संघाचं खातं ओपन झालंय. दुसरा चेंडू रोहित सरांचा प्रसाद सरांसाठी. पाहूया शॉट मध्ये चेंडू अतिशय सुरेख फटका देखना फटका पाहायला मिळालाय. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याला मात्र नक्कीच डक केलाय फलंदाज संख्या 6. 2 चेंडू अखेर संघाची वाढती धावसंख्या 6. पोलीस 11 वर्सेस चालू असलेला सामना शिक्षक भारती मानगाव संघ. फुल टॉस चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेकडे चाललाय चेंडू. चेंडूला नक्कीच अडवलंय. 2 धावा कंप्लीट आणि रनआउटची संधी काय मिळते की काय नाही. 3 धावा पूर्ण. धावसंख्या 9. चेंडू झाले तर 3. चला पुन्हा एकदा सामन्याला पुढे सरकवायचंय. रोहित सर यांचा पुढील चेंडू. आता मात्र मंदार सर ऑन स्ट्राईक. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागले. 3 चेंडू अखेर 9 धावा. थोडं फास्ट घ्यावायचं आहे. या वेळचा चेंडू येतोय डॉट. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोहित सर. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मारला आणि 4 धावा सुद्धा आल्या. आणि हा चेंडूवर रनआउटची संधी आणि काय घडलंय. चुकी झाली आहे. महत्वाचा फलंदाज बाद होऊ शकला असता. 1 धाव सुद्धा इथं मिळते. धाव संख्या होते 14. षटक क्रमांक पहिला समाप्त. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत.
पहिला चेंडू ब्लॉक चेंडू आणि पंचाने इथं घोषित केलाय फलंदाज मंदार येतोय बा. हॅलो. पराग सर बॉलिंग टाकतात ना. हा. पाहूया पराग सरांचा पुढील चेंडू म्हणजे षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र फलंदाज आलाय तो म्हणजे जयेश. वाईट चेंडू आणि जयेश मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या धावपलकर येते ती म्हणजे 15. नवीन फलंदाज सर फलंदाजाचं नाव सांगायचंय. विनय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पाहूयात पराग सर आणि हा मात्र चेंडू स्लॉटचा चेंडू आणि गिरकवलाय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 21. षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. आतापर्यंत 2 चेंडूचा मारा झालाय. पाहूयात पुढील आणि या चेंडूवर दुसरी धाव कंप्लीट होणार का. सहजरित्या कंप्लीट. 2 धावेने वाढती धावसंख्या 23. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या येत आहेत 25 धावा. दोन चेंडूचा खेळ बाकी पराग सरांचा. पाहूया पुन्हा एकदा चेंडूला पाठवला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षण झालाय. दुसरे धावचा प्रयत्न इथं मात्र रनआउटची विकेट. 1 धाव आणि 1 विकेट. शेवटचा चेंडू बॅटची कडा आणि झेल. फलंदाज विनय मात्र बाद होत आहेत. धावसंख्या धावपलकर 26 लागले. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा. जिंकण्यासाठी शिक्षक भारतीय संघाला 12 चेंडू 27 धावा. चला धन्यवाद. असं सहकार्य असू द्या. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पोलीस 11 संघाला मी विनंती करतो. तसेच शिक्षक भारतीय संघाला सुद्धा विनंती करेन की आपली सुद्धा सलामीची जोडी लगेचच पाठवून द्यायची आहे. कारण सूर्यनारायण नक्कीच इथं मावळलेले आहेत जवळजवळ. त्यामुळे अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर विचार करता लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडं सहकार्य करा.
चला सलामीची जोडी पाठवायची आहे शिक्षक भारती मानगाव संघ. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच पराग सर आणि मला वाटतं सलामीसाठी आले ते रोहित सर. चला थोडा स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना विनंती असेल. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळते पराग सर आणि रोहित सर. तर पोलीस 11 संघाकडून सलामीचा गोलंदाज येत आहे उमेश सर. आतापर्यंत चांगल्या कामगिरी केली आपल्या संघासाठी. पहिलं षटक टाकताना अतिशय कंजूस मारा केलाय. यावेळेस मात्र 12 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असणार ते म्हणजे शिक्षक भारती मानगाव संघाला. पहिला चेंडू पराग सर खेळतील. पंचांच्या डाव्या यष्टीकडून पहिला चेंडू उमेश सर यांचा. पहिला चेंडू हवेमध्ये. पाहूया आता झेल घेणार का. झेल सुटलाय. दुसरी धाव कंप्लीट झालीये. संघाचा खाता ओपन झालाय 2 या धाव संख्येने. चला पहिल्या चेंडूवर खातं ओपन झालंय शिक्षक भारती मानगाव संघाचं 2 या धाव संख्येने. पुढील चेंडू दुसरा चेंडू. यावेळेचा चेंडू षटकार. सुरेख फटका पराग सरांच्या बॅट मध्ये येतोय. लांब लचक मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार. चला स्वयंसेवकांना विनंती असेल आपण चेंडू कलेक्ट करायचा आहे द्यायचा आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा मारा झालाय. धावसंख्या धावफलकावर 8. पाहूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटना नक्कीच लागला होता परंतु पुन्हा एकदा आपला येतोय तो म्हणजे डॉट. कोणती धावसंख्या येत नाहीये. स्वतःचा शूज मध्ये हा चेंडू मात्र नक्कीच लागून जागच्या जागीच चेंडू थांबलाय आणि यावेळेस कोणती धाव या चेंडूवर आली नाही. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 8. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू चाललाय ऑफ साईडला. एक धाव पूर्ण. मंदार सरांनी मात्र थ्रो केलाय. थ्रो अतिशय चांगला केला आणि फलंदाज बाद. पराग सर मात्र बाद होत आहेत. चला चला फलंदाज पाठवायचा. थोडासा उशीर होतोय. थोडं सहकार्य करायचं शिक्षक भारती मानगाव संघाने. काय झालं. चेंडू झाले तर 4. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. चला नवीन फलंदाज. उमेश सरांचा पुढील चेंडू म्हणजे षटकातील 5वा चेंडू. फुल टॉस. चेंडू मात्र फायदा काय उठवता आला नाही. 1 धाव नक्कीच मिळते. धाव संख्येत 1 निबर. धाव संख्या होते ती म्हणजे 10. अजूनही येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव संख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 17 धावा. या चेंडूवर नक्कीच रोहित सर यांना षटकार मारावे लागेल.
तरच सामना कुठेतरी आपल्या बाजूने झुकेल. 7 चेंडू 17 धावा. यावेळेचा चेंडू चाललाय ऑफ साइडला. तेज तरार चांगलं क्षेत्ररक्षण मंदार सरांकडून झालंय. 2 धावा कंप्लीट. तिसरे धावेचा प्रयत्न होणार का आणि रनआउट. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. सहा चेंडू आणि 15 धावा. मंदार सर बॉलिंग मार्कवर. फिरकी गोलंदाजी. एक चांगले गोलंदाज आहेत. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. स्ट्राईक एंडवर असतील रोहित. पहिला चेंडूला पाठवला ऑफच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू येतोय 4 धावांसाठी. येणार यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगतात हा चेंडू येतोय वाईट. धावसंख्येत एकनी भर. धावसंख्या होते 17. आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा. नक्कीच पराग सर आउट झाल्यानंतर असं वाटत होता की कुठेतरी हा सामना खचलाय, पण यावेळेस मात्र रोहित सरांनी हा सामना कुठेतरी जिवंत ठेवलाय. पाहूया 5 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र लेग स्लिप मध्ये इथं मात्र रनआउटची संधी. एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला असतील ते म्हणजे रोहन सर. 9 धावांची आवश्यकता. चार चेंडू 9 धावा. रोहन सर स्ट्राईकवर आहेत. यावेळेस मात्र पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार. मात्र इथं काय होतंय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज. संदीप सर. तीन चेंडू आणि 9 धावा. यावेळेस मात्र एक धाव तरी काढून देणं गरजेचं असेल, कारण नॉन स्ट्राईक एंडला असलेला रोहित मात्र काहीतरी करू शकतो. हा सामना फिरू शकतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा आणि एक धाव कंप्लीट. धाव संख्या होते ती म्हणजे 19.
2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. रोहन याला या चेंडूवर मात्र 2 धावा किंवा षटकार मारावा लागेल. पाहूया आता 2 चेंडू आणि 8 धावा. मंदार सर यांनी आतापर्यंत चांगलं षटक फेकलंय. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर मंदार सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या संघाला कामगिरी केली. पाहूया आता हे 2 चेंडू आणि 8 धावा. आणि इथं मात्र चुकी केली आहे. चेंडू आलाय डॉट. 1 चेंडू आणि 8 धावा. सामना मात्र इथं फसलाय. पोलीस 11 संघ. पाहूया आता कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार. 1 चेंडू 8 धावा. आणि हा सामना पोलीस 11 संघाने जिंकलाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याला विनंती असेल पोलीस 11 संघाला आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे आणि टॉस विन साठी लगेच